तुम्ही बघताय मुंबईतलं हे प्रसिद्ध ठिकाण काळा घोडा। काळा घोडा हा परिसर मुळातच कला क्षेत्रासाठी ओळखला जातो, कारण इथे येऊन तरुणाई वेगवेगळ्या प्रकारे आपल्या कलेचं प्रदर्शन मांडत असते। दरवर्षी काळा घोडा फेस्टिवल हा मुंबईतला प्रसिद्ध फेस्टिवल आहे आणि म्हणूनच मुंबईच्या सर्वोत्तम कला क्षेत्राच्या कला, संस्कृती आणि मुक्त कल्पनांचं प्रतीक असणारा हा परिसर काळा घोडा परिसर म्हणून ओळखला जातो। काळा घोडा असोसिएशनने या परिसराची जडणघडण आणि या परिसराला एक वेगळं रूप देण्याचा प्रयत्न केला, मात्र आता आणखी एक नवं रूप या काळा घोडा परिसराला मिळणार आहे। मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांमधून एक प्रायोगिक उपक्रम राबवला जातोय, तो म्हणजे दर शनिवार रविवारी हा संपूर्ण परिसर हा वाहन मुक्त होणार आहे। याचाच अर्थ काळा घोडा परिसर हा फक्त आणि फक्त पादचाऱ्यांसाठी वापरला जावा अशा प्रकारचा उपक्रम मुंबई महापालिका राबवते आहे। या ठिकाणी रिदम हाऊस पासून सुरू होणारे 4th स्ट्रीट, रोपवॉक लेन, साईबाबा रोड आणि रदरफील्ड स्ट्रीट आणि बी भरूचा रोडसह 5 अंतर्गत रस्ते हे या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आले आहेत की ज्या ठिकाणी केवळ आणि केवळ पादचारीच येऊ जाऊ शकतील। हा संपूर्ण परिसर वाहन मुक्त असेल, इथून कोणत्याही गाड्यांना येऊ दिलं जाणार नाही किंवा जाऊही दिलं जाणार नाही। याचा फायदा काय होईल तर अर्थातच जे पर्यटक या ठिकाणी या संपूर्ण परिसराला भेट द्यायला येतात, मुळातच मुंबई आणि फोर्टचा हा सगळा परिसर ज्या ठिकाणी ब्रिटिशकालीन इमारती आहेत, ब्रिटिशकालीन वास्तू आहेत, या ठिकाणी कला क्षेत्रातले अनेक महत्त्वाचे आसामी येत जात असतात। या ठिकाणी जर पर्यटकांना भेट द्यायची असेल तर त्यांना ट्रॅफिक मुक्त वातावरण मिळायला हवं। इतकंच नाही तर या संपूर्ण परिसराला हेरिटेज वास्तूंच्या दृष्टीने इथले रस्ते सुद्धा त्याच पद्धतीने सुशोभित असावेत असा प्रयत्न मुंबई महापालिकेकडून केला जातोय। ज्या रस्त्यावरून मी सध्या चालते हा संपूर्ण रस्त्यावरती वेगवेगळ्या प्रकारे तरुणाई आपल्या कलेचं प्रदर्शन करत असते। विशेषतः तरुणाईची मोठी गर्दी शनिवार रविवार वीकेंडच्या दिवशी असते। जर बाजूला आपण बघितलं तर बुक सेंटर्स आहेत, यासोबतच वेगवेगळी रेस्टॉरंट्स आहेत, पंजाब ग्रिल असेल किंवा रिदम हाऊस सारखं एक ठिकाण असेल, या ठिकाणी येऊन तरुणाई आपल्या वेगवेगळ्या कलांना एक वेगळा आविष्कार सादर करत असते। त्याच्यामुळे काळा घोडा परिसर हे एक आर्ट्सचं केंद्र, कलेचं केंद्र म्हणून ओळखलं जावं। इतकंच नाही तर येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा या काळा घोडा परिसरानं आकर्षित करावं असा प्रयत्न आता मुंबई महापालिका करते आणि म्हणूनच हा संपूर्ण काळा घोडा परिसर यामधले 5 अंतर्गत रस्ते हे आता वाहनमुक्त व्हावेत, केवळ आणि केवळ पादचाऱ्यांसाठी राखीव व्हावेत असा एक प्रायोगिक तत्वावरचा उपक्रम येणाऱ्या शनिवार रविवार पासून मुंबई महापालिका राबवते आहे। कॅमेरामन प्रशांत मानेसह मनीष पाठक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।